नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम। जैसा नेनो केवडा वन्ही परी गुणाग्री ठेवुनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत आणि त्यातही संपूर्ण 18व्या अध्यायाचा सार ज्यामध्ये सामावलेला आहे त्या अंतिम श्लोकाचा विचार आपण करत आहोत। धृतराष्ट्राने संजयाला विचारलं की संजया, प्रस्तुत सांप्रत काळामध्ये जे काही युद्ध प्रगट झालेलं आहे या युद्धाचा अंतिम परिणाम काय होईल किंवा हे युद्ध कोणाला जय संपादन करून देईल। मला तरी असं वाटतं आहे की माझ्या दुर्योधनाचा पराक्रम अधिक आहे, पांडवांच्यापेक्षा सैन्यही 1.5 पट जास्त आहे। या 2 कारणामुळे कौरव पक्षाला विजय प्राप्त होईल ना? मला तरी असं वाटतं आहे की होईल, पण तुझं ज्योतिष कसं आहे किंवा तुझा अंदाज किंवा तुझी असणार अनुमान पद्धती ते मला माहिती नाही, पण जसं असेल तशा प्रकारे सांग अशी आज्ञा केल्यानंतर संजयाने व्यासांच्या कृपेचा प्रसाद प्राप्त केल्यानंतर आपल्या दिव्य दृष्टीच्या द्वारे उत्तर दिलं। ज्या पक्षामध्ये योगेश्वर परमात्मा विराजमान आहे, गांडीव नावाचं धनुष्य धारण करणारा भक्तराज अर्जुन विराजमान आहे, त्याच पक्षाला श्री संपत्ती प्राप्त होणार, त्याच पक्षामध्ये शत्रूचा पराजय प्राप्त करणारा विजयी असणार, तिथेच नित्य नूतन वर्धमान असणारी राज्यलक्ष्मीही राहणार आणि आढळ स्वरूपाची नीतीसुद्धा राहणार। अशा प्रकारचा निर्णय दिला। यानंतर ज्ञानोबाराय संजयाच्या मुखारविंदातून प्रगट झालेले भाव आपल्यासमोर सांगतात की श्रीकृष्णासारखा बाप आणि जगदंबा लक्ष्मी मातासारखी आई ज्या भक्ताला प्राप्त आहे त्या भक्ताच्या गावात असणारं सामर्थ्य काय त्याचाही आपण विचार केला। देशातली झाडं कल्पतरूला जिंकू शकतात, पाषाण चिंतामणी रत्न होऊ शकतात किंवा त्या भूमिकेला चैतन्यत्व स्वर्णत्व प्राप्त होऊ शकतं। गावात असणाऱ्या नद्या अमृताने वाहू शकतात। त्या भक्ताच्या मुखारविंदातून प्रगट झालेला शब्द जरी तो बिसाट शब्द असेल तरी त्याला वेद प्रामाण्य प्राप्त होतं। स्वर्ग आणि मोक्ष त्या भक्ताच्या अधीन असतो। ज्या भागामध्ये परमात्मा आहे तिथं लक्ष्मी आहे, जिथे लक्ष्मी आहे सर्व प्रकारच्या सिद्धी विद्यमान आहे। म्हणून जेथ तो श्रीवल्लभ तेथ भक्त कदंब, तेथ सुख आणि लाभ मंगळाचा कल्याणाचा आणि सुखाचा लाभ त्याच पक्षाला प्राप्त होईल। हे मी इतक्या निश्चितपणाने सांगतो। याकरता उदाहरण दिलं, जरी व्यासाचे निसाचे धीरे मन तुमचे तरी या बोलाची ध्रुवची माना। व्यासांच्या सत्यपणावर तुमचा विश्वास असेल तर माझ्या बोलण्याच्या बाबतीमध्ये हे आढळ सत्य आहे असं माना। कदाचित या बोलण्यामध्ये जर काही अन्यथा झालं तर मी स्वतःला व्यासांचा शिष्य म्हणूनच घेणार नाही अशी गर्जना केली आणि बोलून आता आपला हात त्या संजयाने उभारला। उभारोनी अर्थात गाजोनी बाहे उभिली तेने। ज्ञानोबारा म्हणतात या प्रकारे संपूर्ण महाभारताचा विस्तार एकाच श्लोकामध्ये आणला आणि संजयाने त्या कौरवाचा राजा कुरुनायक धृतराष्ट्र त्याच्या हातामध्ये हा भाव समर्पित केला। इथपर्यंत आपण विचार पाहिला, पण का हो, महाभारताची संख्या जवळपास 1 लक्ष किंवा 1.25 लक्ष आहे आणि एवढ्या सगळ्या महाभारताचं तात्पर्य एकाच श्लोकामध्ये कसं काय येऊ शकतं? तर ज्ञानोबा त्याचे करता उदाहरण देतात आणि तो भाव पुढे सांगतात। जैसा नेनो केवडा वन्ही परी गुणाग्री ठेवुनी आणि जे सूर्याची हानी निस्तरावया। तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले 1.25 लक्ष भारत। भारताचे 7 सर्वस्व गीता तयाही 7 शतांचा
इत्यर्थ हा श्लोक शेषीचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गार जो या 3 ओव्याचे एकत्र विचार आहे. पहिल्यांदा दृष्टांत आणि नंतर 2 असणाऱ्या श्लोकामध्ये सिद्धांत प्रतिपादन करतात. जैसा ज्याप्रमाणे वन्नी केवढा नेनो, वन्नी शब्दाचा अर्थ होतो अग्नी. अग्नी किती मोठा आहे काही सांगता येत नाही. या सृष्टीची उत्पत्ती सांगत असताना उपनिषदामध्ये प्रमाण आलेलं आहे. ब्रह्म हे जगताचं कारण आहे, पण असंग निर्विकार असणारं ब्रह्म तर काही कारण होऊ शकत नाही. कारण जे कार्य ना कारण जया दुजे नाही कपन, आपण या जे जाण आपणची एकमेवाद्वितीयम ब्रह्म जगाचं कारण होऊ शकत नाही. त्याच ब्रह्माला माया नावाची उपाधी लागली की त्याला ईश्वर असा संज्ञा प्राप्त होते आणि मग ईश्वराच्या ठिकाणी संकल्प होतो एकोहम बहुश्याम, एकाकी न रमते, त्याला एकट्याला करमत नाही. एकलेन कंठेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, गगनचंद्र मेघ सूर्य तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्नेव. किंवा उपनिषदाचं प्रमाण आहे यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति. तस्मात् वा एतस्मात् आत्मनः आकाशः सम्भूतः, आकाशात् वायोः, वायोः अग्निः, अग्नेः आपः, अद्भ्य पृथ्वी. अशी क्रमांक साखळी सांगितली जाते. माया नावाची उपाधी लागलेल्या परब्रह्मापासून पहिल्यांदा सगळ्यात मोठं पंचमहाभूतापैकी आकाश नावाचं भूत तयार होतं. आकाशापासून वायू तयार होतो, वायूपासून अग्नी, अग्नीपासून जल, जलापासून पृथ्वी. या 5 जणांचं पुन्हा पंचीकरण होतं आणि पंचीकरणापासून निर्माण झालेली पृथ्वी, त्या पृथ्वी तत्वापासून मग ब्रह्मांड तयार होतं. पंचदशीमध्ये अशी संगती सांगितलेली आहे. भाव आपल्याला एवढा विस्ताराचा घ्यायचा नाही, पण आकाशापासून वायू, आकाश व्यापक आहे. आकाशापेक्षा वायू थोडा कमी व्यापक आहे. वायूपासून अग्नी तयार होतो, तो अग्नी थोडासा व्यापक आहे, पण अग्नी जलापेक्षा आणि पृथ्वीपेक्षा मोठा आहे. भले तो वायूपेक्षा कमी आहे, आकाशापेक्षाही कमी असेल, पण अग्नितत्व मध्यभागी आहे. त्याच्या मागे 2 जण आहे आणि पुढे 2 जण आहे. म्हणून तो कसा आहे, व्यापकही आहे आणि संकोचित आहे. जल किंवा पृथ्वीपेक्षा व्यापक आहे, वायू आणि आकाशापेक्षा थोडासा लहान आहे. ज्ञानोबा म्हणतात अग्नी किती मोठा आहे सांगता येत नाही. सगळ्या ब्रह्मांडामध्ये त्याची व्यापकता आहे. जिथे जिथे लाकडं आहे ना तिथे अग्नी विद्यमान आहे बघा. किंवा सूर्याचं किरण जिथं आहे तिथे अग्नीची विद्यमानता आहे. ज्ञानोबा म्हणतात अग्नी केवढा नेनो, अग्नितत्व किती मोठं आहे सांगता येत नाही. पण सूर्याचा प्रकाश दिवसा मिळतो, अग्नीचा प्रकाश आपल्याला तेव्हाही प्राप्त करता येतो. पण मग प्रकाशाचं कार्य काय आहे, अंधकाराची निवृत्ती करणं, उष्णता प्राप्त करून घेणं. मग सूर्य दिवसा अंधकारालाही घालवतो, उष्णताही प्राप्त करून देतो आणि प्रकाशही देतो. प्रकाश वेगळा असतो, उष्णता वेगळी असते. बरं, प्रकाशामध्ये दिसतं आणि उष्णतेमध्ये भासतं. उष्णता वेगळी आहे आणि प्रकाश वेगळा आहे. कधी कधी सूर्याचा प्रकाशच मिळतो. समजा ढग आलं तर सूर्याची उष्णता नाही मिळत, पण सूर्याच्या प्रकाशाने मात्र आपल्याला वस्तू दिसतात. म्हणून प्रकाश वेगळा आहे आणि उष्णता वेगळी आहे. पण दिवसा आपल्याला सूर्याचा प्रकाशही मिळतो, उष्णताही मिळते, रात्री काही मिळत नाही. मग सूर्याची गैरहजेरी असताना जर आपल्याला प्रकाश किंवा उष्णता प्राप्त करायची असेल तर अग्नी प्रगट करावा लागतो. पण अग्नी तर व्यापक आहे, व्यापक असणारा अग्निसुद्धा संकोचित करता येतो. पण कसा, ज्ञानोबा म्हणतात जैसा नेनो केवडा वन्नी परी गुण आगरी ठेवणी. गुण शब्दाचा अर्थ होतो वात आणि अग्री म्हणजे टोकावर. वातीच्या टोकावर जर आपण व्यापक असणारा अग्नी संकोचित रूपामध्ये ठेवला, प्रगट केला, तर ठेवणी आणि जे कशा करता सूर्याची हानी निस्तरावया. हानी म्हणजेच काय, सूर्याची असणारी जी काही उणीव आहे तो तोटा भरून काढण्यासाठी ज्याप्रमाणे व्यापक अग्नी आपण वातीच्या टोकावर ठेवतो, तसं व्यापक असणारं महाभारतातलं ज्ञान संजयने एका श्लोकामध्ये आणून ठेवलं. याकरता एवढा विस्तार केला. बरं,
हे झालं दृष्टांत. सिद्धांत सांगतात तैसे शब्द ब्रह्म अनंत अनंता वै वेदाः. वेदाच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय, वेदाचा अंत सांगता येत नाही. पूर्वी वेद एकच होता. व्यासांनी वेदाचे 4 भाग केले. त्या वेदामध्ये पण अनेक प्रकारच्या शाखा आहेत. कोणाची ऋग्वेदाची शाखा आहे, कोणाची यजुर्वेदाची शाखा आहे, किंवा उपनिषदामध्ये अनेक प्रकारच्या ऋषींचे ते ब्राह्मण आरण्यक असे भाग आलेले आहे, किंवा अनेक प्रकारच्या वल्ली श्रुती आलेल्या आहे. या अर्थाने वेदाचं ज्ञान अनंत आहे. पाहापा जाणीवेचिनी बळे, कोणी वेदापासून असे आगळे, की शेषाहुनी तोंडाळे बोलके आथी. अनंत आहे वेद. वेदामध्ये ज्ञानही फार मोठं आहे. म्हणून तर ज्ञानोबारा म्हणतात की नाही, ते पहिल्या अध्यायामध्ये गणपतीच्या मस्तकावर मुकुट आहे आणि मुकुटावर असणारी पुष्प आहे. त्या पुष्पाचं वर्णन करत असताना उपरी दशोपनिषदे जी उदार ज्ञान मकरंदे, ती कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती भली. त्यातला शब्द फार गोड आला आहे बरं. उदार ज्ञान मकरंदे, ज्ञानाचा मकरंद, ज्यामध्ये उदार 2 अर्थ होतात. उदार म्हणजे अवदारी आणि संपन्न, जे कुणालाही घेता येतं. आणि दुसरं उदार शब्दाचा अर्थ उत्कृष्ट. उत्कृष्ट ज्ञानाचा मकरंद ज्या उपनिषद नावाच्या पुष्पामध्ये सामावलेला आहे, ते पुष्प गणराजाच्या मुकुटावर विराजमान आहे असं म्हटलंय की नाही. म्हणजे वेदातलं ज्ञान शुद्ध स्वरूपाचं आहे. पण जरी शुद्ध स्वरूपाचं असलं तर सगळ्यांना मात्र अधिकार भेदाने ग्रहण करता येत नाही. वेद संपन्न होय ठाई, परी कृपण ऐसा आन नाही, जे कानी लागला तीही वर्णाच्याची. मग वेदाचं ज्ञान ग्रहण केल्याशिवाय उद्धार नाही, मोक्ष नाही. वेदाच्या ज्ञानाचा सर्वांना अधिकार नाही. वेदाचं ज्ञान सर्वांना मिळालं पाहिजे, मोक्षही सर्वांना झाला पाहिजे. मग ते वेदाचं अपौरुषत्व अबाधित राहावं आणि वेदातलं ज्ञान सगळ्यांना ग्रहण करता यावं, याकरता व्यासांनी पुराणांची रचना केली. त्याच व्यासांनी भारतोपंचम वेदः असं म्हणून महाभारताचा जो काही 5वा वेद आहे, भारतः पंचम वेदः, 5व्या प्रकारचा वेद तयार केला. म्हणून तर इथं शब्द आला. किंवा 10व्या अध्यायामध्ये पण हा भाव आहे बघा, शब्द ब्रह्मी असंख्याके, जे तुला काही अभिप्राय पिके, ते तुला महाभारते एके लक्ष्य जोडे. 9व्या अध्यायामध्ये 1,00,000 श्लोक संख्या सांगितली आणि इथं 18व्या अध्यायामध्ये 1,25,00,000 भारत असं म्हटलेलं आहे. याचं तात्पर्य काय असेल बरं? 1,00,000 श्लोक संख्या की 1,25,00,000 आहे, दोन्हीचे अर्थ बरोबरच आहे. कसे बरोबर आहे? ज्याप्रमाणे आपल्याकडे विष्णू सहस्रनाम सर्व प्रहरणायुधः असं म्हणतो की नाही आपण, आणि त्यानंतर पुन्हा पुढे महात्म्य आलेलं आहे. मग सहस्रनाम किती आहे? 120 श्लोकापर्यंतच आहे. पुढे कोणी काय पारायण केलं की त्याला फळ मिळतं, पुढं महात्म्य आलं आहे. किंवा भागवतामध्ये पहिले 6 अध्याय महात्म्य प्रतिपादन करणारे आले आहेत, ते आहे पद्मपुराणातले. पण भागवतामध्ये आले की नाही, श्रीमद भागवतामध्ये, त्याप्रमाणे महाभारताचं महात्म्य वर्णन करणारे असे काही श्लोक असतील किंवा आख्यानं असतील की जे प्रसंग भेदाने पुन्हा पुन्हा आले असतील, संगती सांगण्याकरता किंवा अनेक काही कारणाने. त्यामुळे 1,25,00,000 श्लोक संख्याही असेल आणि मुख्य भाग जो असेल तो 1,00,000 संख्येचाही असेल, असाही अर्थ आपण घेऊ शकतो. किंवा ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये असं म्हणतात, जे ऐकलेलं आहे बरं, निळोबरायांचं प्रमाण आहे 10 सहस्र ग्रंथ सिद्ध केला. निळोबरायांनी जे काही ज्ञानोबरांचं चरित्र सांगितलं त्यामध्ये या ज्ञानेश्वरीची संख्या सांगितली आहे 10 सहस्र, म्हणजे 10,000 श्लोक संख्या. सध्याला आपल्याकडे किती आहे? 9,033-34 आहे की नाही. मग उर्वरित ओव्या असं म्हणतात, जेव्हा नाथ महाराजांनी या ग्रंथाचं शुद्धीकरण केलं, दृष्टांत म्हणून ज्ञानोबरांनी कोणत्या असणाऱ्या वनस्पतीपासून सोनं कसं तयार करावं हे सहज क्रमाक्रमात सांगितलं. तशी ओवी आली बघा, जैसी पितळीची गंधी काळीक, फिटली होय निश्चैख, तै सुवर्ण काय अनेक जोडू जाईजे. पितळ नावाचा धातू आणि त्यावर डाग पडतो बघा, त्याला गंधी काळीक असं म्हणतात. जर त्याचा कलंक दूर करता आला तर वेगळं सोनं प्राप्त करायची काही गरज नाही. फक्त पितळाला डाग पडतो म्हणून त्याला सोनं म्हणता येत नाही. तुम्ही पितळ घासून बघा, चकाकी येते त्याला. पण जर त्याला व्यवस्थित स्वच्छ नाही केलं, हात लागला की आपल्या बोटाचे ठसे त्यावर उमटतात
किंवा तांब्याच्याही भांड्यावर बोटं उमटतात बघा. लगेच नाही उमटत, पण थोड्या वेळानं कळतं ते होतं की नाही. मग आता ती गंदी काळी कशी दूर करावी याची ज्ञानोबांनी प्रक्रिया सांगितली असेल. पण असं म्हणतात की नाथांना असं वाटलं, ज्ञानेश्वरी ज्या करता सांगितली, ई मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ कोरी, ते ब्रह्मविद्या राहील बाजूला आणि लोक सोन्याच्याच मागं लागतील. त्या काही ओव्या त्यांनी कमी केल्या असं म्हणतात. असं त्यांचं म्हणणं आहे बरं, जुन्या लोकांचं म्हणणं. मग आता 10,000 श्लोक संख्या आपलं ओवींची संख्या आहे की नाही, तेही बरोबर आहे. आणि आता 9,000 आहे, तेही बरोबर. तसं 1,25,00,000 श्लोक संख्या महाभारताची पण आहे आणि 1,00,000 पण आहे, दोन्ही बरोबर आहे. आपण फक्त पारायण करावं, महाभारताचं सारग्रहण करावं, भांडत बसू नये. गुरुवारी बाबा सांगत असतात की नाही, वादो नावलंब्याहा, वाद करू नये, सारग्रहण आपण करावं. तैसे शब्द ब्रह्म अनंत झाले 1,00,000 भारत. मला एकानं प्रश्न विचारला होता हा, मग 1,00,000 घ्यायचे की 1,00,000 घ्यायचे? मला मोजून पाहावं लागेल. आपण तर काही तेवढे अध्ययन काही केलेलंच नाही, पण तात्पर्य मात्र असं घ्यायचं, महात्म्य प्रतिपादन केलं असेल. प्रत्येक अध्यायामध्ये किंवा प्रसंगभेदाने काही आख्यानं पुन्हा पुन्हा आले असतील, म्हणून ज्ञानोबांनी तेही घेतले असेल, असे अर्थ आपण घेऊ शकतो. आता गीतेमध्ये मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु हा श्लोक दोनदा आला की नाही, फक्त उत्तरार्ध वेगळा आहे. या अर्थाने आपण घेऊ शकतो. शब्द ब्रह्म अनंत, अनंत असणारा शब्द ब्रह्म म्हणजेच काय, शब्द रूपाने ब्रह्म वेद तो अनंत आहे. आणि त्या अनंत वेदाचं तात्पर्य सगळ्यांना ग्रहण करता यावं. वेदाचं अध्ययन तर काही सर्वांना करता येत नाही. याकरता व्यासांनी वेदाचंच तात्पर्य म्हणजे आपल्या स्वतःच्या बुद्धीच्या रचनेतून एक महाभारत नावाचा ग्रंथ तयार केला. त्याची संख्या झाली 1,00,000 भारत. 1,00,000 श्लोक संख्या असणारं महाभारत तयार झालं. भारताचे शते 7 सर्वस्व गीता, भारताचे सर्वस्व शते 7 गीता असा अर्थ. महाभारताचं सार सर्वस्व काय असेल तर 700 श्लोकांनी संपन्न असणारी भगवद्गीता आहे. म्हणजे काय झालं बघा, भगवद्गीतेमध्ये श्लोक आहे 700, पण 700 श्लोकाचा विस्तार केला तर 1,00,000 श्लोकामध्ये महाभारतात जे सांगितलं तेच तात्पर्य त्यात आलं आहे. आणि महाभारतातलं तात्पर्य वेदाचं आलेलं आहे. म्हणजे एकटी असणारी भगवद्गीता वेदाची बरोबरी करते आणि एकटी भगवद्गीता महाभारताची पण बरोबरी करते. यात नवल नाही. गीतेचा एक श्लोक सगळ्यांचीच बरोबरी करतो. पुढे सांगतात, तयाही 7 शतांचा इत्यर्थः श्लोकशेषीचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गार जो. तयाही 7 शतांचा, त्याही असणाऱ्या 7 शत, 7 शत म्हणजे 100, 700 श्लोकांचा इत्यर्थ. इत्यर्थ म्हणजे पूर्ण तात्पर्याचा अर्थ, ज्याला अभिप्राय असं म्हणतात. संक्षेपतः प्रतिपादन केलेलं सार हा श्लोक आहे. कोणता? शेषीचा. शेषीचा म्हणजे सगळ्या शेवटच्या अध्यायातील शेवटचा श्लोक. एकतर 18 अध्याय आहे, म्हणजे शेवटचा अध्याय 18वा, आणि त्यातलाही पुन्हा शेवटचा यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम हा शेवटचा श्लोक आहे. कशाचा? 700 श्लोकांचा एकटा श्लोक तात्पर्य अर्थ आहे. कोणी सांगितला? व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गार जो. व्यासांचा असणारा शिष्य कोण? संजय. आणि त्याच्या मुखारविंदातून प्रगट झालेला पूर्णोद्गार. उद्गार शब्दाचा एक अर्थ होतो बोलणं, आणि उद्गार शब्दाचा दुसरा अर्थ होतो ढेकर. तृप्तीचा असणारा पूर्ण ढेकर त्यालाही उद्गार असंच म्हणतात. आणि आपण जे बोलतो त्यालाही उद्गार असं म्हणतात. पूर्ण उद्गार, पूर्ण रूपाने बोललेलं वचन. व्यासांचा हा शिष्य आहे. व्यासांचं शिष्यत्वच का प्राप्त झालं? संजय शब्दाचा अर्थ होतो सम्यक जयती रागद्वेषान. ज्याने आपल्या जीवनातले राग आणि द्वेष चांगल्या प्रकारे जिंकून घेतलेले आहेत त्याला म्हणतात संजय. आपल्या जीवनामध्ये स्थिर असेल तर रागद्वेष नसतात, पण परिस्थिती जर बदलली तर आपल्याला राग आणि द्वेष निर्माण होतो बघा. अनुकूल असेल तर मनुष्याला राग म्हणजे प्रेम तयार होतं, आणि समोरच्या व्यक्तीने आपलं ऐकलं नाही, जर तो आपल्या मनाच्या विरुद्ध वागला
किंवा आपला स्वार्थ सिद्ध नाही झाला तर मनुष्याला त्याच्याविषयी द्वेष निर्माण होतो. हे लगेच बदलतं बरं. हे व्यक्तीवर अवलंबून नसतं, हे आपल्या मनावर अवलंबून असतं. म्हणून कोणत्याही व्यक्तीचा कायमचा राग आणि द्वेषाचा विषय स्थिर नसतो. आपलं मन बदललं की आपले विषय बदलतात. समजा तुम्ही जर माझ्या मनाप्रमाणे ऐकलं तर मी तुमच्यावर प्रेम करणार, आणि तुम्ही माझ्या मनाच्या विरुद्ध वागले की मी लगेच तुमचा दुसऱ्या क्षणामध्ये द्वेष करणार. पण ज्याच्या जीवनामध्ये राग आणि द्वेष ज्याला सतावत नाही त्याला म्हणतात संजय. आणि संजयच व्यासांचा शिष्य होऊ शकतो, बाकी कोणालाही शक्य नाही. व्यास हे संतांचं उपलक्षण आहे. ज्याने राग आणि द्वेष जिंकले ते संतांचे शिष्य होऊ शकतात, आणि त्यालाच एवढी पूर्ण तृप्ती प्राप्त होऊ शकते, बाकी कोणाला नाही. तयाही 7 शतांचा इत्यर्थ हा श्लोक शेषीचा व्यास शिष्य संजयाचा पूर्णोद्गार जो. आता ज्ञानोबा इथपासून पुढे ना या श्लोकांचं महात्म्य प्रतिपादन करतात, आणि ते महात्म्य सांगत असताना ज्ञानोबाराय अनेक प्रकारच्या उपमा बदलत जातात. एकच उपमा नाही देत, अनेक प्रकारच्या उपमा देतात. तेव्हा त्याला उत्प्रेक्षा नावाचा अलंकार असं म्हणतात. उपमा बदलली की उत्प्रेक्षा नावाचा अलंकार. म्हणजे उपमाच का बदलली? महात्म्यच एवढे श्लोकाचं. या श्लोकाला कशा कशाची उपमा द्यावी ते सगळ्या उपमा कमी पडतात, पण तरीसुद्धा ज्ञानोबांची आपल्यावर दया आहे की एक तरी उपमा आपल्या लक्षात राहावी, आणि त्यातून आपल्याला या श्लोकांचं महात्म्य लक्षात यावं याकरता ज्ञानोबा त्याच्या उपमा देतात. बघा, येणे एकेची श्लोके राहे तेने असके. 2 पाठ आहे बरं या ओळीमध्ये. अविद्या जाताचे निके जिंतिले होय. दुसरा आहे विद्या जाताचे निके जिंतिले होय. दोन्ही पण पाठ लागतात, दोन्ही पण चांगलेच आहे. फक्त दुराग्रह नाही घ्यायचा बरं, अर्थ लावायचा. येणे एकेची श्लोके राहे. एवढ्या एकाच श्लोकाने जो आपल्या परमार्थ जीवनामध्ये राहत असेल, म्हणजे काय, या श्लोकाचं तात्पर्य ज्याने चिंतन केलं आहे आणि या श्लोकाचा अर्थ ज्याच्या मनी मानसी राहिल्यानंतर त्या श्लोकावर निष्ठा ठेवूनच जो आपलं जीवन जगतो आहे. कोणतं जीवन? ज्याला माहिती आहे की ज्या पक्षामध्ये भक्त आहे, ज्या पक्षामध्ये परमात्मा विराजमान आहे, त्याच पक्षाला लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अढळ न्यायनीती प्राप्त होते. असा या श्लोकाचा अर्थ ज्याने निष्ठावान होऊन आपल्या जीवनामध्ये स्थिर रूपाने ग्रहण केला आहे. ज्ञानोबा म्हणतात त्या साधकाने असके म्हणजे संपूर्ण अविद्या जाताचे निके चिंतिले होय. जात म्हणजे समूह, अविद्या म्हणजे अज्ञान. त्या साधकाने संपूर्ण अविद्येचा समुदाय पूर्ण रूपाने जिंकून घेतला आहे. म्हणजे काय? ज्याची या एका श्लोकावर निष्ठा असेल, त्या श्लोकाचं ज्याने पारायण, चिंतन, अनुष्ठान केलं असेल, त्याने संपूर्ण प्रकारचा अविद्येचा समूह जिंकून घेतला, म्हणजे अविद्येचा पराभव केलेला आहे. एवढं एका श्लोकामध्ये त्याला ज्ञान होऊ शकतं. दुसरा एक अर्थ असा होईल, तेने राहे तेने असके विद्या जाताचे निके जिंतिले होय. त्याने अध्यात्मशास्त्रातल्या सगळ्या विद्या जिंकून घेतल्या आहे, म्हणजे प्राप्त करून घेतल्या आहे, असं फल त्याला प्राप्त होईल. आणि आपल्याकडे काही महापुरुष असे आहेत की जे फक्त आपल्या जीवनामध्ये एवढ्या एका श्लोकाचं अनुष्ठान करतात. संस्थेमध्ये एक सदाचार मकरंद नावाचं पुस्तक ग्रंथ मिळतोय बघा. त्यामध्ये कोणत्या श्लोकाचं अनुष्ठान केल्यानंतर काय फल मिळतं आणि आपल्या जीवनामध्ये काय पीडा असेल तर ती पीडा नष्ट करण्याकरता कोणत्या श्लोकाचं अनुष्ठान करावं त्याचं सविस्तर वर्णन दिलेलं आहे. प्रत्येक श्लोकाचं आलेलं आहे बरं, प्रत्येक श्लोकाचं. आता मी काही सगळं नाही सांगत, मग ग्रंथ राहीन बाजूला आणि ते मागं लागेल आपल्या. त्याच्यामध्ये असं एखाद्याला भूतबाधा होत असेल तर त्याने कोणत्या श्लोकाचं अनुष्ठान करावं, गीतेतलं बरं सगळं प्रत्येक श्लोकाचं आलेलं आहे. सदाचार मकरंद नावाचा ग्रंथ आहे, संस्थेमध्ये पण मिळतो आहे. आणि जुना ग्रंथ ते कराळकरांच्या मठामध्ये मिळायचा, खूप छान आहे. मग या श्लोकाचं अनुष्ठान असं आहे, त्या अनुष्ठान सिद्ध होण्याकरता त्याला आसन पवित्र लागतं, कपडे शुद्ध लागतात, धूत वस्त्र लागतात त्याला. त्यानंतर दिशा योग्य लागते, काळ योग्य लागतो, आहार वेगळा लागतो,
आणि श्लोकाचं अनुष्ठान सामर्थ्य तयार झालं की वाणी संयमित लागते. नाहीतर मग अनंत वाचाळ बरळ ते बरळ असं झालं की वाणीमध्ये तप तयार होत नाही. पण एवढा एक श्लोक आहे, याने सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात. काही लोक आहे ना, दररोज या श्लोकाचं 108 वेळा पारायण करतात. एवढ्या एका श्लोकावर ज्याची निष्ठा राहिली त्याने संपूर्ण अविद्येचा पराभव केला. अविद्येला जिंकून घेतलं म्हणजे पराभूत केलं, किंवा विद्या जिंकून घेतली तर सगळ्या विद्या हस्तगत केल्या असा त्याचा अर्थ होतो. ऐसे श्लोक शते सात गीतेची पदे अंगे वाहत. 64 ओळीपर्यंत या एका श्लोकाचं वर्णन केलं आहे बरं. या 64 ओळीपर्यंत काय आलं आहे सगळं, म्हणजे 32व्या ओळीपासून 64 ओळीपर्यंत एवढ्या एका श्लोकाचंच व्याख्यान आहे सगळं. आणि आता यानंतर ऐसे अशा प्रकारे श्लोक शते सात इथपासून पुढे आता गीतेचं महात्म्य ज्ञानोबाने प्रतिपादन करतात. आणि सगळं गीतेचं महात्म्य आता जवळपास 78 श्लोकापर्यंत येणार आहे. 77 किंवा 78 श्लोकापर्यंत हे सगळं उत्प्रेक्षा अलंकाराचा भाग आहे. ऐसे अशा प्रकारे श्लोक शते सात गीतेची पदे अंगे वाहत. पदे म्हणो की परमामृत गीताकाशीचे. गीताकाशी म्हणजे काय, गीता नावाचं आकाश, आणि त्या आकाशातलं हे परमामृत आहे. कोण, भगवद्गीता आणि त्यातले श्लोक. श्लोक शते सात 700 असणारे हे श्लोक यांना कोण धारण करतं, गीतेची पदे अंगे वाहत. गीतेमध्ये येणारी पदं, एका असणाऱ्या श्लोकामध्ये अनुष्टुप छंदाचा जर श्लोक असेल तर त्यामध्ये 32 अक्षर असतात. त्यामध्ये अर्धा श्लोक पूर्वार्ध, अर्धा उत्तरार्ध, पुन्हा 8 अक्षरांची काही पदं असतात. किंवा सुप आणि तिंग नावाचा प्रत्यय लागला की त्याला पद असं म्हणतात व्याकरणामध्ये. मग गीतेतली पदं काय करतात, आपल्या अंगावर 700 श्लोकांना धारण करून राहतात. गीतेची पदे अंगे वाहत. याला पद तरी कसं म्हणावं, ज्ञानोबा म्हणतात पदे म्हणो की परमामृत गीताकाशीचे. गीता नावाच्या आकाशामध्ये अमृताची किंवा परम अमृताची वृष्टी करणारं हे गीतेतलं काय आहे, मेघातून पाझरणारं अमृतवृष्टी आहे. आकाशातून जेव्हा पाऊस पडतो ना, त्या पावसाला एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य असतं बघा. तुम्ही जमिनीतलं किती पाणी पिकाला द्या, पिकं प्रसन्न होत नाहीत. पण पावसाचं पाणी थोडं जरी पडलं की झाडं प्रफुल्लित होऊन जातात. का, आकाशातलं पाणी अमृता समान असतं. तसं गीता ग्रंथ नावाचं एक आकाश आहे, आणि त्या आकाशातून 700 श्लोकांच्या रूपाने पाझरणारी अमृतवृष्टी म्हणजे हे सगळे श्लोक आहे. म्हणून पदे म्हणो की परमामृत गीताकाशीचे. यांना पद म्हणावं किंवा गीता नावाच्या आकाशातलं ही परम अमृताची वृष्टी म्हणावी असं मला वाटतंय, हे ज्ञानोबा म्हणतात. आता सगळ्या उपमा बदलत जातात बरं. एक उपमा दिली आहे अमृताची, परमामृताची वृष्टी. आता पुढे की आत्मराजाची सभे गीते उडवले हे खांबे मज श्लोक प्रतिभे ऐसे येत. ज्ञानोबा म्हणतात माझ्या प्रतिभा संपन्न बुद्धीला हे असं वाटतं आहे. आता ज्ञानोबांची प्रतिभाशक्ती बरं, आणि त्या प्रतिभाशक्तीचा आपण तर काही थाव लावू शकत नाही. किंवा किती सखोल असेल तुकोबारांनी म्हणावं, तुका म्हणे नेनो युक्तीची ती खोली मनोने ठेविली पायी डोई. ज्ञानोबारांच्या युक्तीची खोली किती असेल हे आपल्याला सांगता येत नाही. पण त्या ज्ञानोबा म्हणतात मज म्हणजे मला, प्रतिभे माझ्या असणाऱ्या प्रतिभा संपन्न असणाऱ्या बुद्धिशक्तीला श्लोक ऐसे येतं, श्लोक असे मला वाटतात, हे माझ्या मनाला वाटत आहे. ही ज्ञानोबारांची उन्मेषशालिनी असणारी प्रतिभाशक्ती आहे. प्रतिभाशक्तीमध्ये मनुष्याला शब्द नाही, शब्दातला शब्दार्थ, त्यातला पुन्हा भावार्थ आणि त्यातलाही पुन्हा गूढार्थ दिसतो, त्याला प्रतिभाशक्ती असं म्हणतात बरं. ज्या बुद्धीला देश आणि कालाच्या भिंती उल्लंघन करून समोरचं दिसतं त्याला वृतंभरा प्रतिभाशक्ती असं म्हणतात. म्हणून तर संतांना भविष्यात काय होणार आहे ते लगेच त्यांना समजत की नाही, किंवा मागे काय झालं हे ते सांगू शकतात.
याला प्रतिभाशक्ती म्हणतात. आत्मराजाची सभे, आत्मा हा एक प्रकारचा राजा आहे. परमात्मा राजा आहे की नाही? राजा का म्हटलं? आत्मस्वरूपाची जगावर सत्ता आहे ना, ती सत्ता 9व्या अध्यायामध्ये आली बघा. गतिर्भर्ता प्रभू साक्षी, चैतन्याची सर्व सत्ता आहे. किंवा दुसरा अर्थ असा होईल, जो स्वयंप्रकाश आहे, राजरूप दीप्तो नावाचा धातू आहे, जो प्रकाशमान आहे, सर्वांचं प्रकाशन करतो आणि त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही, त्याला आत्मराज असं म्हणतात. आणि त्या आत्मराजाची एक सभा आहे. त्या सभेमध्ये कोण आहे? गीते ओढवले हे खांबे. त्या आत्मराजाच्या सभेमध्ये भगवद्गीता नावाचं एक सभागृह आहे आणि त्या सभागृहाला 700 असणारे खांब लावलेले आहे. गीते ओढवले हे खांबे, ओढवले म्हणजे बसविलेले आहे. आत्मराजाची सभा म्हणजेच भगवद्गीता आहे आणि त्या गीता नावाच्या सभेला 700 खांब लावलेले आहे. एवढं मंदिर जगात दुसरं कोणतं मोठं नाही. 700 खांब लावलेले आहे. 700 खांबाचं गीता नावाची सभा ही आत्मराजाची आहे. की आत्मराजाची हे सभे गीते ओढवले हे खांबे. ज्ञानोबा म्हणतात, हे मला माझ्या शक्तीने दिसतं आहे, गुरूंची कृपा आहे. त्या गुरुच्या कृपेने मी सांगतो, मज श्लोक प्रतिभे ऐसे येतं. माझ्या प्रतिभेला श्लोक अशा प्रकारे वाटतात. काय? आत्मराजाच्या सभेतले 700 असणारे हे खांब आहेत. पुढे की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती, मोह महिषा मुक्ती आनंदली असे, मनोनी मने काय वाचा, जो सेवक होईल येचा, तर स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं. की दुसरी उपमा दिली, गीता हे सप्तशती. नवरात्रीमध्ये ना सप्तशती ते देवी भागवत आहे ना, देवी भागवत. आपल्याकडे 2 भागवत आहे, श्रीमद भागवत एक आहे आणि देवी भागवत एक आहे. आणि दोन्हीची पण श्लोकसंख्या जवळपास सारखीच आहे बरं. आणि दोन्ही व्यासांनीच निर्माण केलेलं आहे. तर त्यामध्ये नवरात्रीच्या प्रसंगाला आपल्याकडे नवरात्री पुन्हा 2 आहे. एक शारदीय नवरात्र आणि एक आश्विन महिन्यातलं नवरात्र, जे की घटस्थापनेपासून प्रारंभ होतं. त्यामध्ये जी काही भगवती आहे, दुर्गा सप्तशती म्हणतो आपण त्याला, की त्या दुर्गा मातेचं आराधन करत असताना सप्तशती, सप्त म्हणजे 7, त्यामध्ये सुद्धा 700 श्लोकांचा एक काय आहे, एक प्रकारचा प्रबंध आहे. आणि त्याद्वारे त्या दुर्गे मातेची आराधना करायची असते. ज्ञानोबा म्हणतात, गीता ही सुद्धा ही दुर्गा माताच आहे. मग त्या दुर्गा मातेनं त्या रंभासुराला प्राप्त झालेला महिषासुर नावाचा पुत्र त्याचा वध केला. आणि जर गीतासुद्धा सप्तशती प्रतिपाद्य देवता भगवती दुर्गा असेल, तर हिने कोणता महिषासुर मारला? ज्ञानोबा हिने मोह नावाचा महिषासुर मारलेला आहे. ते उपमा देतात बरं. पुराणातलं असणारं रूपक ज्ञानोबांनी बघा कसं एका श्लोकामध्ये आणलं आहे. विस्तार कसा आहे म्हणजे इतका संक्षेप करतात ज्ञानोबा आहे. हे एवढं पाहायचं असेल तर कमीत कमी आपल्याला 5-6 अध्याय वाचावे लागतील त्या देवी भागवत कथेतली. बघा की गीता हे सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती. गीता कोण आहे? भगवती आहे, म्हणजे देवी आहे, दुर्गा देवी आहे. पण कशी? सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती. 700 श्लोकांच्या मंत्राने जिचं प्रतिपादन करावं, वर्णन करावं. भागवतामध्ये 700 श्लोक वेगळे आले आहेत आणि गीता नावाची दुर्गा भगवती हिचं 700 श्लोकाच्या गीतेतला प्रत्येक श्लोक मंत्र आहे बरं. 15व्या अध्यायातली ओवी आहे ना, साचची बोलाचे नवे हे शास्त्र, पै संसार जनते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरेयी. आत्मस्वरूपाच्या देवतेला अवतरित करणारं मंत्र अक्षर हे गीतेचं आहे. म्हणून सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती. आणि त्या दुर्गेनं महिषासुराचा वध केला, तसा यासुद्धा भगवती गीता नावाच्या दुर्गा देवीने मोह नावाचा महिषासुर त्याला मुक्ती देऊन, त्याचा वध करून किंवा त्याचा नाश करून आनंदली असे ती आनंदाला प्राप्त झालेली आहे. म्हणजे ज्याने गीतेचं अध्ययन केलं
त्याच्या जीवनातला एक आणखीन ओवी बघा, मोह जावया विस्मय काही, तैसी गीता आहे 15व्या अध्यायामध्येच ओवी बघा, मोह जावया विस्मयो की असे, सेविली अमृत सरिता, रोग दौडोनी पंडुसुता, अमरपण उचिता देऊनी घाली. तसं गीतेचं सेवन केल्यानंतर मोह जातो, असे 15व्या अध्यायामध्ये ओवी. कोणाचा गेला? धृतराष्ट्राचा. अंतिम काळामध्ये गेला की नाही? त्या रंभासुराने तपश्चर्या केली आणि त्याला पुत्र प्राप्त झाला महिषासूर. त्या महिषासुराने पुन्हा तपश्चर्या केली आणि प्रार्थना केली की मला पुरुषापासून मरणच येऊ नये. सगळ्याला त्याने त्रस्त केलं आणि त्यामध्ये मग आदिशक्ती अष्टरूपाने प्रगट झाली आणि त्याला असं वाटलं की आपण हिचाही पराजय करू. पण वरदान काय होतं? फक्त पुरुषापासून पराजय होणार नाही, त्या अष्टभुजा आदिशक्तीने त्या महिषासुराचा वध केला. तसं ज्ञानोबा म्हणतात, गीतासुद्धा भगवती देवीच आहे, 700 श्लोकांच्या मंत्राने प्रतिपादन केलेली देवताच आहे. आणि मोह ज्याला ज्याला झाला त्या मोह नावाच्या महिषासुराला मुक्ती देऊन आनंदाला प्राप्त झाली आहे. म्हणून या देवीची आराधना करावी. पण कशी? मनोनी मने काय वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. या 2 ओव्याचा एकत्र विचार आहे बरं. आता सेवा करायची आहे तर देवीची, पण कोणत्या? गीता ही देवी आहे, आरती आहे की नाही? जय भगवत गीते असं म्हणून गीतेची आरती केली आहे. गीता ही भगवती माताच आहे. मग तिची सेवा कशी करावी? जो शब्दाने वाटेल तो असा अर्थ घ्यायचा, कारण वेदाचा अध्ययन सगळ्यांना करता येत नाही, पण गीतेचा अध्ययन मात्र सर्वाधिकार सेव्य असल्यामुळे सर्वाधिकार एक पवित्र असं म्हटलं आहे. सर्वांना याचा अध्ययन करता येतं. जोही कोणी या गीतेचा सेवक होईल, पण सेवक होण्याकरता 3 साधनं सांगितले, मने काये वाचा. दुसरा एक पाठ आहे, मने काने वाचा, असा हाही पाठ चांगलाच आहे. जो या गीतेचा सेवक होईल कसा? मनाने सेवक कसा होईल बरं? अर्थी रिगोनी मनी. ज्याच्या मनामध्ये गीतेचा अर्थ ठसावला जाईल तो मनाने चिंतन करील, त्याची मानसिक सेवा आहे. काया, जो या ग्रंथाला आपल्या मस्तकावर धारण करेल त्याची कायिक सेवा आहे. गीता लिहोनी वाहने पुस्तक मिशे, काही सेवा आहे. आणि वाचिक सेवेमध्ये जो पठन करेल, पारायण करेल, 3 प्रकारची सेवा आहे. जर आपण पाठ घेतला ना दुसरा, मने काने, तर कानाने श्रवण असं होईल. जो या गीतेचे कानाने म्हणजे श्रवणाच्या द्वारे सेवा करेल, जो सेवक होईल याचा. सेवक कोण असतो माहिती आहे का? जो सेवन करतो त्याला म्हणतात सेवक, किंवा जो सेवा करतो ना, भज सेवाया. भक्ती म्हणजे काय? सेवन करतो. जोही कोणी कायिक वाचिक मानसिक गीतेची सेवा करेल तर ही देवी त्या असणाऱ्या साधकाला राजा करेल. पण कशाचा? स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. चक्रवर्ती सम्राट त्याला म्हणतात ज्याचं संपूर्ण पृथ्वीवर एकाचं राज्य असतं. जसं की भरताचं राज्य होतं संपूर्ण पृथ्वीवर, प्रभू रामचंद्राचं राज्य होतं सगळ्या पृथ्वीवर. ते चक्रवर्ती सम्राट आहे. बाकीचे राजे मांडलिक राजे असतात, पण चक्रवर्ती म्हणजे हे संपूर्ण पृथ्वीचं चक्र, त्यावर एकाचंच राज्य, त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. ज्ञानोबा पण सम्राट आहे बरं. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. कैवल्य नाम मोक्ष, मोक्षाचं साम्राज्य आणि त्याचे एकमेव राजे ज्ञानोबा आहे. म्हणून जो गीतेची सेवा करेल त्याला स्वानंद, स्व म्हणजे स्वरूप, आपल्या आत्मस्वरूपाचा जो आनंद, आणि तेच एक प्रकारचं राज्य आहे. स्वानंद साम्राज्याचा, आपल्या स्वरूपभूत असणाऱ्या आनंदाच्या राज्याचा चक्रवर्ती सम्राट ही गीता मैया त्या साधकाला राजा करते. व्यवहारातलं राज्य नाशिवंत आहे बघा. ब्रह्मदेवापर्यंत जरी मिळालं तरी पण ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, किंवा तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत, किंवा आप ब्रह्मभुवनान लोका पुनरावृत्तीन अर्जुन, मामुपेत्य तो कोणतेय पुनर्जन्म न विद्यते. मनुष्याने राजा व्हावं अडचण नाही आहे,
पण अडचण एक आहे, व्यवहारातला राजा व्हायचा असेल की त्याला पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही येतात. पण गीतेचं राज्य मात्र असं आहे, यामध्ये विरोधी कोणीच नाही आहे, यामध्ये सगळं आपलंच राज्य आहे. म्हणून स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट हे गीता त्याला त्या पदावर आरूढ करते. आत्मानुभव राज्यसुखा पट्टाभिषेक देखा समरसे झाला, अशी ओवी 9व्या अध्यायामध्ये. आत्मानुभव हेच राज्यसुख आहे आणि त्या राज्यसुखावर त्याचा पट्टाभिषेक, अभिषिक्त राजा तो होऊन जातो. चक्रवर्ती करी. इथपर्यंत झाले 2 ओव्यांचे एकत्र विचार. पुढे आता उत्प्रेक्षा अलंकारातून या श्लोकाला सूर्याची उपमा दिली आहे की अविद्या तिमिर रोखे, श्लोक सूर्या ते पैजा जिंके, ऐसे प्रकाशिले गीता मिखे राई श्रीकृष्णे. की किंवा अविद्या हे एक प्रकारचं अंधार आहे आणि त्या अंधारावर रोख धरून, रोखे म्हणजे रागावून, अंधाराचा राश करायचाच आहे. पण कोणत्या अंधाराचा? व्यवहारातला अंधार जो आहे ना, तो सूर्य नष्ट करतो. पण अज्ञान अंधकार सूर्यालाही नष्ट करता येत नाही. मग अविद्या नावाचा अंधार, त्याच्यावर रोख धारण करून त्याला नष्ट करायचं असेल तर एक आगळा वेगळा सूर्य उदयाला यावा लागेल. हा सूर्य आला की लौकिक अंधकार नष्ट करतो, आत्मस्वरूपाचा अंधकार तसाच राहतो. पण आत्मस्वरूपावरचं असणारं अज्ञानाचं आवरण आणि त्यावर रोख धारण करून श्लोक एक प्रकारचा सूर्य आहे आणि तो सूर्य या सूर्याला तर सहज जिंकून घेतो. श्लोक सूर्या ते पैजा जिंके. पण भाव असा आहे बरं, पैजे जिंकून घेतो म्हणजे काय? जे कार्य सूर्याला करता येत नाही ते कार्य श्लोक नावाचा सूर्य गीतेतला सहज करून जातो. या सूर्याला अंधकार कधीच नष्ट करता येत नाही. पण गीतेचा असणारा एक एक श्लोक म्हणजे एक एक सूर्य आहे. आणि असे किती सूर्य आहे? 700 श्लोक सूर्या ते पैजा जिंके, पैजेने जिंकून घेतात, पराभूत करतात सूर्याला सुद्धा. म्हणून तो श्लोक सूर्या ते पैजा जिंके, ऐसे प्रकाशिले गीता मिखे. गीतामिख म्हणजे गीतेच्या मिशाने निमित्ताने राये श्रीकृष्णे. अशा प्रकारचे 700 सूर्य, एक एक श्लोक म्हणजे एक एक सूर्य. नासा एक एक असणारा सूर्य अविद्येचा नाश करण्याकरता भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या निमित्ताने सकल साधकांकरता प्रगट केले आहे. प्रकाशिले, देवाने प्रगट केले. एक सूर्य घ्या आणि आपल्या जीवनातला अंधकार नष्ट करा. ज्याला 700 सूर्य मिळाले त्याला तर कैमुक्तज्ञानी पाहण्याचं काही कारणच नाही. पण पाठीमागे म्हणलं ना, येणे एकेची श्लोके राहे तेने असके, अविद्या जाताचे निके जिंतेले होय. तो सगळ्यांना जिंकून घेतो. श्लोकाला आतापर्यंत गीता आकाशाची मेघाची उपमा दिली. याच श्लोकाला गीतेच्या सभेतल्या खांबाची उपमा दिली. त्याच श्लोकाला भगवती गीतामयाला भगवती दुर्गा मातेची उपमा दिली. आता त्या श्लोकाला सूर्याची उपमा दिली होती. पुढे आता या श्लोकाला पुन्हा द्राक्षाची उपमा देऊन मांडवाची गीतेला उपमा देतात पुढे की श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसवावया. जर आपण द्राक्षाचा मळा जर पाहिला ना, आपल्याला याच्याकरता नाशिकला जावं लागेल, तिकडं जास्त येते, आपल्याकडं कमी आहे. पण त्यामध्ये द्राक्षाचे घड लागतात. भूक लागली तर मनुष्य द्राक्षही खाऊ शकतो आणि विश्रांती करायची असेल तर विश्रांती पण करू शकतो. कारण त्यात दाट सावली असते बघा, सगळीकडे ती वेली पसरलेली असते. सूर्याचं किरण सहसा जमिनीला स्पर्श करत नाही आणि आपण त्यामध्ये जाऊही शकतो. ज्ञानोबा म्हणतात गीतेचं एक एक श्लोकाचं अक्षर म्हणजे द्राक्षाची वेली आहे आणि वेली वाढण्याकरता मंडप असावा लागतो. पण श्लोकाचे अक्षर जर यातले घड असतील, द्राक्षाची वेली असेल तर श्लोक नावाची वेली वाढण्याकरता मंडप लागेल ना. तर मंडप कोण आहे? गीता. भगवद्गीता ही मंडप आहे, मांडव आहे. आणि त्या मांडवावर वाढलेली श्लोकांच्या अक्षराची द्राक्षवेली म्हणजे हे श्लोकातले प्रत्येक शब्द आहे. आणि जे संसारामध्ये पुन्हा पुन्हा जन्माला येतात, पुन्हा पुन्हा मरतात आणि त्यामध्ये ज्याला श्रम झालेले आहे असा वाटसरू जीव हा यातला काही पथिक आहे. म्हणजे ज्या साधकाला
जेर झार घालण्याचे श्रम प्राप्त झाले त्याने एक काम करावं, गीतेच्या मंडपाचा आश्रय करावा. त्याला या मंडपात विश्रांती पण मिळेल मोक्षाची. आणि त्याला जर भूक लागली तर श्लोकातले असणारे द्राक्ष तेही त्याला सेवन करता येतील. श्लोकाक्षर द्राक्षलता, श्लोकातलं अक्षर द्राक्षलता म्हणजे वेली आहे. आणि त्या वेलीला मांडव झाली आहे गीता. गीता ही मांडव झाली आहे, पण कुणाकरता? सगळ्यांकरता बरं. संसार पथश्रांता, संसाराच्या पथमार्गामध्ये जे श्रमलेले आहे आणि त्यांना विसवावया, विश्रांती घेण्याकरता ही गीता मंडप झाली आहे. संसारातले सगळे श्रम होतात पण कळत नाही. किती जन्म झाला फेरा, गणित नाही जे दातारा, वडिलो आवर्ती भोरा बहु थोरा ओळसिया. त्या सगळ्यांना विश्रांती या गीतेमध्ये मिळू शकते. आता आणखीन एक उपमा देतात की सभाग्य संती भ्रमरी, सेविले ते श्लोक कल्लारी, श्रीकृष्णाख्य सरोवरी सासिन नली हे. आता इथे उपमा अशी दिली आहे, श्रीकृष्ण परमात्मा हे एक प्रकारचं सरोवर आहे. श्रीकृष्णाख्य, श्रीकृष्ण नावाचं सरोवर आहे. सरोवर कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये अगाध जल असतं आणि स्वच्छ पाणी असतं. तसं परमात्म्यामध्ये अगाध ज्ञान आहे आणि पुन्हा शुद्ध ज्ञान आहे. मग श्रीकृष्ण नावाचं सरोवर किंवा त्यामध्ये असं म्हटलं आहे श्रीकृष्णाख्य, श्रीकृष्णाचं मुखकमल हेच एक प्रकारचं सरोवर आहे. आणि त्या सरोवरामध्ये सासिन नली, भरास आलेली, श्लोक कल्हारी, कल्हारी म्हणजे कमळ, श्लोकांच्या कमळाची वेली. कारण कमळाची वेली वाढायची असेल तर त्याकरता सरोवर लागतं बघा. मग भगवान परमात्म्याचं मुख एक सरोवर आहे. या सरोवरामध्ये या श्लोकांची असणारी वेली विस्ताराला प्राप्त झाली आहे. आणि कमळाची वेली असेल तर त्याला कमळही लागतात. आणि कमळाचा सुगंध प्रगट झाला की त्याला सेवन करण्याकरता भ्रमरही येतात. मग आता श्रीकृष्ण सरोवर असेल किंवा श्रीकृष्णाचं मुख सरोवर असेल आणि श्लोक जर कमळाची वेली असेल तर मग यावर बसणारे भ्रमर कोण आहे? तर ज्ञानोबा म्हणतात यावर सगळेजण येत नाहीत. सभाग्य संती भ्रमरी, सेविले ते श्लोक कल्हारी. परमार्थाचं चांगलं उत्कृष्ट भाग्य ज्याला असेल ना त्याला म्हणतात सभाग्य संती. कारण ऐकण्याकरता सुद्धा चांगलं भाग्य लागतं बरं. सगळ्यांना कधीही चांगलं ऐकायला भेटत नाही. आजी श्रवणेंद्रिया पाहली, जे येणे गीता निदान देखिले, आता स्वप्नचे हे तुकले साचा सरीशे. परमार्थाचं चांगलं हे बघा, प्रत्येकाचं भाग्य वेगळे. श्रीमंत होण्याचं भाग्य वेगळे, प्रसिद्धीचं भाग्य वेगळे, मान सन्मानाचं भाग्य वेगळे, आत्मज्ञानाचं भाग्य वेगळे, ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य. ज्याला जे भाग्य मिळतं त्याला दुसरं मिळेल असं काही सांगता येत नाही. काही माणसं व्यवहारातल्या भाग्याने संपन्न असतात तर परमार्थामध्ये दरिद्री असतात. काही परमार्थामध्ये संपन्न असतात तर व्यवहाराचं काही घेणं देणं नसतं. म्हणून ज्याचं परमार्थातलं उत्कृष्ट भाग्य आहे त्याला म्हणतात सभाग्य संती भ्रमरी. भाग्यवान असणाऱ्या संत नावाच्या भ्रमरांनी. कारण ज्याप्रमाणे भ्रमर त्या कमळातला मकरंद सेवन करतो तसं श्लोक एक प्रकारचं कमळाची वेलीच आहे. आणि त्या भारत कमळ परागू गीताख्य प्रसंगो जो संवादला श्रीरंगो अर्जुनेशी. पहिल्या साध्यामध्ये महाभारताला तिथं कमळ म्हटलं आहे. आणि त्या कमळातला पराग म्हणजे भगवद्गीता आहे. म्हणजे अपेक्षीचे विरक्ती, सदा अनुभवीचे संती, स्वहंभावे पारंगती, रमीचे चेत, जे आकर्णी जे भक्ती, जे आदिवंद्य त्रिजगती असं म्हटलं आहे की नाही. असं भीष्मपर्वी संगती सांगिजेल कथा. वैकुंठवासी गुरुवरे श्री विठ्ठल महाराज गुले बाबा सांगायचे बरं का. बुवा, ग्रंथ कोणता श्रेष्ठ असतो? ज्या ग्रंथाचं मोठी माणसं सेवन करतात तो ग्रंथ मोठा असतो. सनकादिकी सेविजे आदरेशी, जे ब्रह्मेशावनी प्रशंसीचे, सनकादिकी सेविजे आदरेशी. म्हणून गीता एवढा मोठा ग्रंथ आहे. भगवान शंकर, सनकादिक, ब्रह्मदेव याचं सेवन करतात. सभाग्य संती भ्रमरी, सेविली ते श्लोक कल्हारी. सेवन केलेली श्लोकांची वेली आहे. आणि श्रीकृष्ण नावाच्या सरोवरामध्ये भरास आलेली
ही वेली आहे असं मला वाटतं. पाठीमागे त्या वेलीला द्राक्षलता म्हटलं होतं आणि आता म्हटलं आहे कमळाची वेली. आणखीन 2-3 उपमा आहे, त्याचा विचार आपण उद्या पाहू. कुंडली गौरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.